नमस्कार, मी मनोज भोर. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. एक अत्यंत महत्वाची आणि खळबळजनक बातमी. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर आहे. देवेंद्र फडणवीस यांना हा प्रश्न विचारला असता फडणवीसांनी मात्र त्याचं उत्तर दिलं नाही. इतकंच सांगितलं की काँग्रेसमधले अनेक नेते अस्वस्थ आहे आणि ते भाजपच्या संपर्कात आहे. पण अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार का, तर त्यांनी थेट उत्तर दिलं, हे तुम्ही मला सांगताय, मला याची कल्पना नाही. जर ते भाजपमध्ये जात असतील तर फडणवीस, अमित शहा, नरेंद्र मोदी आणि सर्वच बड्या नेत्यांना याची पुरेपूर कल्पना असेल. इतकंच काय, तर विनोद तावडे जे भाजपचे सरचिटणीस आहे, महाराष्ट्रातले नेते, माजी मंत्री आहेत. मुद्दा इतकाच आहे की अशोक चव्हाण स्वतः कधी सांगतात, कारण नार्वेकरांना भेटण्याचं अशोक चव्हाण यांना अजिबात काहीही कारण नाही. ज्या महाविकास आघाडीने शिवसेना फुटल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर नार्वेकरांच्या कामकाजाच्या पद्धतीवर आक्षेप नोंदवले होते, किंबहुना त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. त्या महाविकास आघाडीचे नेते, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आता यावेळी कोणत्याही कारणास्तव नार्वेकरांना अजिबात भेटणार नाही. अशोक चव्हाणांच्या संदर्भात एक मोठी बातमी सातत्यानं चर्चिली जात होती, कधी नाव घेऊन माध्यमात तर कधी त्यांचं नाव न घेता, की काँग्रेसचे एक बडे नेते अनेक आमदारांसोबत हे भाजपमध्ये सामील होऊ शकतात, प्रवेश करू शकतात. पण अशोक चव्हाणांचं नाव थेट घेतलं जात नव्हतं किंवा अशोक चव्हाणांची कोणतीही प्रतिक्रिया येत नव्हती. आता अशोक चव्हाण यांचा फोन नॉट रिचेबल आहे, त्यांच्या समर्थकांचा फोन नॉट रिचेबल आहे. याचा अर्थ स्पष्ट, आणि अशोक चव्हाण हे बोलले आहे की नार्वेकरांचा रविवारी वाढदिवस होता म्हणून मी त्यांना सदिच्छा द्यायला गेलो होतो. पण सोमवारी बातमी आली की अशोक चव्हाण नार्वेकरांना भेटले. नार्वेकरांना जर अशोक चव्हाण भेटत असेल तर अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला असावा, आणि राजीनामा दिल्यानंतर वेगवेगळ्या घडामोडींना वेग येणार आहे. बरं, दुसरी महत्वाची गोष्ट, नाना पटोले काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. अशोक चव्हाण नार्वेकरांना भेटल्यानंतर ताबडतोब नाना पटोले नवी दिल्लीसाठी रवाना झाले. ज्या नाना पटोलेंनी रविवारी पत्रकार परिषद घेतली होती, काँग्रेस पक्षाच्या पुढील ध्येय धोरणाच्या संदर्भामध्ये त्यांनी भाष्य केलं होतं, वक्तव्य केलं होतं, ते नाना पटोले इतर कारणास्तव दिल्लीला जातात. पण राज्यसभेच्या जागेसाठी महाराष्ट्रातून कोण उमेदवार असेल याची चर्चा ही वेगवेगळ्या पक्षात सुरू असताना, त्यांची नावे पुढे येत असताना, महाराष्ट्रातनं कुणाला राज्यसभेची जागा द्यावी या संदर्भात नाना पटोले केंद्राशी चर्चा करू शकतात, म्हणजे आपल्या पक्षश्रेष्ठीची चर्चा जरूर करू शकतात. पण यावेळी मात्र अशोक चव्हाण अस्वस्थ आहेत. भाजपमध्ये ते जाण्याची पूर्ण तयारी करतायत. याची माहिती काँग्रेसला नसेल असं नाही, काँग्रेसच्या श्रेष्ठींनाही असेल, राज्यातल्या नेत्यांनाही असेल. आणि जोपर्यंत ते भाजपमध्ये जात नाही तोपर्यंत त्यांच्या संदर्भात भाष्य करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते तयार नसतात. तुम्हाला आठवत असेल की ज्या ज्यावेळी पक्षपुटी झाली, ज्या ज्यावेळी पक्षातले नेते वेगवेगळ्या पक्षातून त्यांनी पक्षांतर केलं, तोपर्यंत कोणत्याही पक्षाचे नेते हे त्या संदर्भात भाष्य करत नाही. रवींद्र वायकर हे शिवसेनेच्या वाटेवर आहे, ईडीच्या धाकामुळे असा आरोप केला जातोय, पण त्या संदर्भात शिवसेनेचे नेते अजिबात भाष्य करत नाही, म्हणजे उद्धव गटाचे. तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया सातत्यानं येत आहेत. फडणवीसांनी उत्तर दिलं की काँग्रेसचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. बावनकुळे म्हणतायत की काँग्रेसमधले अनेक मोठे नेते भाजपच्या संपर्कात आहेत. पण अशोक चव्हाण हे भाजपच्या संपर्कात आहे किंवा नाही या संदर्भात बावनकुळे थेट कोणताही उत्तर देत नाही. पण मी विचारेल प्रश्न, धनंजय सोळंकी आमचे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचे प्रतिनिधी आहेत, काय अस्वस्थता आहे, काय माहोल आहे औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमुळे? या बातमीची सत्यता तपासण्यासाठी काही आता तुम्हाला काही संदर्भ महत्वाचे दिसत आहेत का? ताजी काही माहिती तिथून मिळते का धनंजय? सर, महत्वाचं जर पाहिलं तर मराठवाड्यातील काँग्रेसचा एक राजकीय मोठा चेहरा म्हणून अशोक चव्हाणांकडे निश्चितच पाहिलं जातं. मात्र जर अधिकृतरित्या पाहिलं तर आज आता जे काही 2 तासापासून अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची जी चर्चा आहे ती चर्चा
प्रामुख्यानं सोशल माध्यमावर व इतर चॅनलवर पाहायला मिळते. मात्र काँग्रेसकडून अथवा अशोक चव्हाणांकडून तशी काही अधिकृत घोषणा नाही झालेली आहे. मात्र आता या घडीला जर पाहिलं तर अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं पत्र मात्र आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे आणि ते पत्र मी स्क्रीनवर सुद्धा दिलेलं आहे. कारण अशोक चव्हाण यांनी नाना पटोले यांच्याकडे आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचं जे काही राजीनामा पत्र आहे ते राजीनामा सादर केलेला आहे, ज्यात त्यांनी प्रतिमान्य श्री नाना पटोले अध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश काँग्रेस कमिटी दिनांक 12 म्हणजे आजच्याच तारखेमधलं मध्यंतरानंतर पासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा याद्वारे सादर करीत असल्याचं पत्र अगदी अगदी धनंजय याचा अर्थ असा स्पष्ट होतो की इतका मोठा काँग्रेसचा नेता, ज्याचे वडील मुख्यमंत्री होते, केंद्रामध्ये मंत्री होते, महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते, त्यापूर्वी मंत्री होते, मुख्यमंत्री झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सुद्धा मंत्री होते, मोठे नेते आहेत, भाजपच्या विरोधात बोलत होते. भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधींच्या सोबतीनं मराठवाड्यामध्ये त्यांनी राहुल गांधींची यात्रा ही यशस्वी करून दाखवली. आणि असा नेता जर नाना पटोले यांना आपल्या पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा जर राजीनामा सोपत असेल तो तो व्यक्ती भाजपमध्येच जाणार, दुसरा कुठलाही पर्याय त्यांच्याकडे शिल्लक नाही. ते राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटामध्ये जाऊ शकत नाही, अजित पवार गटामध्ये जाऊ शकत नाही, शिवसेनेतल्या कुठल्या दोन्ही गटामध्ये जाऊ शकत नाही, कारण हे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंचा आणि पवार गट आहे. मग याचा अर्थ स्पष्ट आहे की गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं अशोक चव्हाणांच्या संदर्भात शंका उपस्थित केली जात होती. ते अशोक चव्हाण आता भाजपमध्ये जाणार आहेत. तुम्ही रेफरन्स बघा, चंद्रशेखर बावनकुळे तातडीनं प्रतिक्रिया देत आहेत. तुम्हाला हेही दिसतंय की देवेंद्र फडणवीस तातडीनं प्रतिक्रिया देत आहेत. अशोक चव्हाणांच्या संदर्भात बोलत नसेल पण दोन कुठले फुटकळ नेते भाजपमध्ये जात आहेत आणि त्याच्या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री हे तातडीनं पत्रकार परिषद घेतात. त्याच्या बाजूला आशिष शेलार उपस्थित आहेत, मोठे नेते, मुंबईचे भाजपचे अध्यक्ष. आणि हा घटनाक्रम जर तपासला तर आता कुणाच्या मनामध्ये शंका असू नये. आता दोन मुद्दे आहेत. पक्षांतर केलं जात आहे, कोणता असा दबाव त्यांच्यावर होता, ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली होती का, ईडीचे अधिकारी गेल्या काही गतकाळामध्ये अशोक चव्हाणांच्या घरी गेले होते का, याची माहिती द्या. जर पाहिलं तर गेल्या 2 वर्षापासूनचा अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेशाची जी काही वाच्यता आहे ती निश्चितच पाहायला मिळते. ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर सुरुवातीला राहुल गांधी यांची जी भारत जोडो यात्रा निघालेली होती, ती भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात नांदेड मधून प्रवेश करणार होती आणि त्यावेळेला अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार होते. या पद्धतीची जे काही चर्चा आहे या चर्चांना उधाण आलेलं होतं. मध्यंतरी सुद्धा अशोक चव्हाणांच्या नावाचे जे काही फ्लेक्स लागलेले आहेत ते फ्लेक्स म्हणजे राम जन्मभूमीवर श्रीरामाच्या प्रतिमेचे ज्या दिवशी प्रतिष्ठापना झाली त्या दिवशी अशोक चव्हाणांकडून जे काही फ्लेक्स नांदेड शहराभर व इकडे मराठवाड्यात लावण्यात आले त्या फ्लेक्सवर कोणत्याही पक्षाचा उल्लेख करण्यात आला तांत्रिक कारण पुढे येत आहे. फक्त अशोक चव्हाण यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला होता. आणि दुसरी गोष्ट अशी की आज 15-20 दिवसापूर्वी जे काही काँग्रेसच्या प्रदेश कमिटीचे जे काही बैठका झाल्या ज्यामध्ये रमेश चन्नीथेला जे काही काँग्रेसचे पदाधिकारी प्रभारी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली जी काही मुंबईमध्ये 3 बैठका झाल्या त्या 3 बैठकांना सुद्धा अशोक चव्हाण यांनी गैरहजेरी लावलेली होती. त्यानंतर अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये नांदेडमध्ये जिल्हा महिला काँग्रेसचा मेळावा झालेला होता आणि त्या महिला काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये जिल्हा काँग्रेसचा महिलांचा मेळावा असताना सुद्धा प्रभारी जे काही काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथेला असतील, नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील, त्यानंतर संध्याताई सवालके असतील, ज्या महिला प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष आहेत, हे सगळे मंडळी त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. जेणेकरून तो कार्यक्रम हा अधिकृतरित्या हा महिला काँग्रेस कमिटीचा जिल्ह्याचा कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी प्रदेश कार्यकारिणीतील सर्व काँग्रेसचे जी पदाधिकारी या मंडळी आहेत ती आलेले होते. त्यावेळेस मी सुद्धा त्यांना विचारलं होतं की अशोक चव्हाण यांची जी काही प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ज्या काही 3 बैठका झाल्या ज्या बैठका ह्या
लोकसभेच्या अनुषंगाने होते त्यावेळी अशोक चव्हाण अनुपस्थित होते आणि त्यांच्या भाजपच्या प्रवेशाची सुद्धा चर्चा होती. त्यामुळं आपण अशोक चव्हाणांची मनधरणी करण्यासाठी आलात का असा मी प्रश्न विचारला होता. मात्र अशोक चव्हाणांच्या तब्येतीचं कारण सांगून त्यांनी अनुपस्थित राहिले तर त्यांनी सांगितलेलं होतं हे प्रामुख्यानं नोंद करायला पाहिजे. मात्र त्यानंतर अशोक चव्हाणांच्या प्रवेशाची अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत या चर्चांना आता सध्या उधाण आलेलं आहे. मागच्या काही कालावधीपासून जर पाहिलं तर ईडीचा ससेमेरा असेल त्यानंतर भाजपचे खासदार जे आहेत त्यांनी सुद्धा अशोक चव्हाणांची ईडीची चौकशीची मागणी केलेली होती. त्यानंतर ते नांदेडमध्ये येणार होते 3 वेळेस सुद्धा त्यांनी नांदेडमध्ये येण्याची घोषणा केली. मात्र त्यांना वापस जावं लागलं होतं आणि त्यानंतर ईडी चौकशी असेल आदर्श घोटाळ्याचं जे भूत आहे मानगुटीवर बसणार असल्याची जी काही चर्चा होती आणि त्यानंतर अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार या चर्चांना आता उधाण आलेलं आहे. आता जर पाहिलं तर अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. नाना पटोलेकडे तो त्यांनी आजच्या तारखेमध्ये धनंजय माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर 2 महत्वाच्या गोष्टी. एक तर अशोक चव्हाणांच्या जवळचे जे काही समर्थक आहेत ज्यांच्यामुळे मंत्रिमंडळात त्यांना स्थान असायचं, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांची आघाडी असायची महाराष्ट्रामध्ये आणि त्या आघाडीमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर एक महत्वाचे एक आमदार जे त्यांचे समर्थक असायचे नांदेड जिल्ह्यामधले, मी त्यांचं नाव विसरलेलं, ते मंत्री होते, राज्यमंत्री खडगावकर नाही, एक दुसरे एक राज्यमंत्री, माजी राज्यमंत्री त्यांचं नाव मला आता आठवत नाही, तुम्ही सांगू शकाल. असे काही जे महत्वाचे नांदेडमधले मराठवाड्यामधले नेते आहेत, मंत्री, माजी राज्यमंत्री आहेत, ते जातील का अशोक चव्हाणांसोबत? जर अशोक चव्हाण खरंच जर भाजपच्या वाटेवर असतील तर निश्चितच मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये फार मोठी फूट काँग्रेसमध्ये झाली असं म्हणावं लागेल. कारण जर अशोक चव्हाणांच्या घराण्याची जर राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर त्यांचे वडील हे राज्याचे मुख्यमंत्री पण होते, केंद्रीय मंत्री पद सुद्धा अर्थमंत्री म्हणून. नाही, आपण थेट करू. धनंजय मुद्द्यावर येऊया. मला सांगा, असे कोणते समर्थक मोठे तगडे वजनदार आणि प्रभावी नेते आहेत मराठवाड्यामधले जे अशोक चव्हाण यांचं नेतृत्व मानतात? काही नावं सांगू शकाल? ते जाऊ शकतात असा तुमचा अंदाज आहे का? जर पाहिलं तर माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर जे त्यांचे मेहुणे आहेत, त्यानंतर अमित देशमुख असतील, त्यांच्याच या मतदारसंघामधले जे इतर आमदार आहेत, अंतापूरकर असतील, त्यानंतर या ठिकाणचे मोहन अण्णा हंबर्डे असतील, असे वेगवेगळे जे काही मराठवाड्यामधले आणि राज्यामधले जे काही आमदार, माजी आमदार असतील, माजी मंत्री असतील, हे बहुतांशी जे काही लोक आहेत ते निश्चितच काँग्रेस सोडून भाजपची वाट धरू शकतात. बरं, दुसरा मुद्दा असा आहे की अशोक चव्हाण यांना मानणारे मराठवाड्याच्या बाहेरचे असे कुठले महत्वाचे नेते आमदार असू शकतात जे त्यांच्या सोबत जातील? मराठवाड्याच्या बाहेरचं जर पाहिलं तर मराठवाड्याच्या बाहेरचे जर आमदार आणि माजी मंत्री जर म्हणताल तर त्यामध्ये अशोक चव्हाण यांचे ऋणानुबंध असणारे बरेचसे नेते हे महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या बाहेरचे नेते हे त्यांच्या चांगल्या संपर्काचे आहेत. त्यामध्ये जर म्हणलं तर सुशील कुमार शिंदे असतील, बाळासाहेब थोरात असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, त्यानंतर मागच्या वेळेस जे भाजपच्या वाटेवर होते असे बाळासाहेब थोरातांचे भाचे असतील, हे असे अनेक आजी माजी मंत्री आमदार हे अशोक चव्हाणांसोबत जाऊ शकतात. कारण अशोक चव्हाण हे मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील मोठं प्रस्थ म्हणून पाहिलं जातंय. महाराष्ट्राचे 2 वेळचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आहेत आणि अशोक चव्हाण हा मराठवाड्यातील आणि राज्यातील मोठा चेहरा आहे. त्यामुळं अशोक चव्हाण जर भाजपमध्ये जर गेले तर या राज्यातील काँग्रेस संपली असं म्हणायला काहीच हरकत नाही. असं म्हणता येणार नाही एकदम. पण दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांचा बेसिकली हा नाना पटोले यांना खूप विरोध आहे. म्हणजे महाराष्ट्रातलं जर एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसमधलं जर राजकारण पाहिलं ते मराठा आमदारांनी, मराठा नेत्यांनीच केलेलं आंदोलन आहे हे स्पष्टपणे दिसतं. दुसरं एक महत्वाचं आहे की अशोक चव्हाण यांना, म्हणजे या बातमीची इतकी आता चर्चा होते की या घडीला महाराष्ट्रातली राजकीय अत्यंत मोठी बातमी आहे. याचं कारण असं आहे धनंजय की बरेचदा काय होतं, चर्चा एखाद्या नेत्याबद्दल असणं हा भाग अत्यंत वेगळा आहे आणि जो नेता जेव्हा राजीनामा देतो
आणि खऱ्या अर्थानं तो त्या पक्षामध्ये दुसऱ्या पक्षामध्ये जातो. आणि खास करून आताच्या घडीला महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जर 2014 पासून आपण पाहिले असेल भाजपमध्ये गेलेले तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधलेच नेते गेलेले आहेत. आणि अशोक चव्हाण जायचेच तेवढे काय बाकी राहिले अशा पद्धतीची स्थिती होती. आता मुद्दा असा आहे की अशोक चव्हाण जाण्यातच जमा आहेत. यामध्ये आता काही फार काही रॉकेट सायन्स आहे, फार काही विश्लेषण करण्याची गरज आहे असं अजिबात नव्हे. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आणि जे राज्यात चर्चा ज्या गोष्टीची होती की आदर्श घोटाळ्याचा उल्लेख, एक दुसरा महत्वाचा मुद्दा, केंद्र सरकारनं या इंटरिम बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्पामध्ये शेवटच्या दिवसामध्ये एक श्वेतपत्रिका काढली की 2014 ते 2024 पर्यंत देश अर्थव्यवस्थेत किती पुढे गेला आणि या अगोदर 2014च्या अगोदर देशाची स्थिती कशी होती याचे संदर्भ दिले गेले. त्यात सिंचन घोटाळ्याचा उल्लेख कुठेही करण्यात आलेला नाही. एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की आदर्श घोटाळ्याचा उल्लेख मात्र करण्यात आला होता. याचं स्पष्ट कारण असं आहे की त्या उल्लेखामुळे अशोक चव्हाण अत्यंत अस्वस्थ होते. दुसरा मुद्दा, अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये जायचं होतं पण भाजपमध्ये जाण्यासाठी त्यांचं मन धजावत नव्हतं हेही आपल्याला पाहायला मिळतं. बरं, देवेंद्र फडणवीसांची भेट अशोक चव्हाणांनी घेतली नव्हती का? तर नांदेडमध्ये सुद्धा घेतली, आणखी काही ठिकाणी घेतली. त्यावेळी अशोक चव्हाण देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्याचे दृश्य, त्यांचे फोटो हे माध्यमांमध्ये आले, नंतर ते व्हायरलही झाले होते. आता मुद्दा असा आहे की जो व्यक्ती फडणवीसांना भेटतो, वेगवेगळे आरोप फडणवीस, भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या संदर्भात सुरू असताना असा कोणता नेता फडणवीसांना कशासाठी भेटेल हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. पण राजकारणी इतके चलाक चाणाक्ष असतात की ते आपल्या भेटीचं कुठल्याही गोष्टीचं नीट विश्लेषण करतात, जनतेच्या गळी आपलं उत्तर उतरवतात, त्यात ते तरबेज असतात. पण एवढं सगळं करून सुद्धा त्यांच्या संदर्भातल्या बातमीची चर्चा होत नाही का? तर त्यांच्या संदर्भातल्या बातमीची चर्चा जरूर होते. लोकांना सुद्धा कळतं की नेमकं यांना काय म्हणायचं आहे, हे कुठे जाणार आहे, यांच्या राजकारणाची दिशा नेमकी कुठे असेल. महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण अत्यंत गढूळ झालंय. आता जर काँग्रेसमधले नेते भाजपच्या वळचणीला जाऊन बसत असेल किंवा काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये असेल तर केवळ ईडीचा धाक, ईडीची दडपशाही हे एकमेव कारण असू शकत नाही. तर त्या पक्षातली राजकीय नेत्यांची, वरिष्ठ नेत्यांची भूमिका, राजकीय पक्षांबद्दल घेतलेले निर्णय, पक्ष विस्तारासाठी म्हणून ज्या ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्या केल्या जात आहेत का? अनेक गोष्टी असतात, लोकल गणित असतात. आणि काँग्रेस सारखा असा पक्ष आहे की जिथे सत्यजित तांबेचाही मुद्दा त्यांना सोडवता येत नाही. वडिलांना तिकीट देण्याऐवजी जर सत्यजित तांबेंना तिकीट दिलं गेलं असतं तर सत्यजित तांबे आणि च्या तिकिटा संदर्भातला जो तमाशा राजकीय आपण पाहिला आणि ज्यात थेट वडील सहभागी झाले, वडिलांना बी फॉर्म मिळाला असताना त्यांनी मुलांना तो दिला, अशा प्रकारचं जे काही वातावरण महाराष्ट्रात पाहायला मिळालं ते झालं नसतं. सत्यजित तांबे हे उमेदीचे नेते होते, त्यांना राजकीय महत्वाकांक्षा होती, वडील माघार घ्यायला तयार होते. मग अशा वेळेला पडद्या आडून त्यांचा पेज सोडवण्याची गरज होती. तो नाना पटोलेंनाही सोडवता आला नाही आणि काँग्रेसला आणि केंद्रातल्या नेत्यांनाही सोडवता आला नाही. पण एका गोष्टीची चर्चा होते आणि जनतेत होते, ती म्हणजे ती कितीही नाकारली तरी त्यावर काही आपण तिला वगळू शकत नाही. ती म्हणजे ईडीच्या कचाट्यात सापडलेले अनेक असे नेते राष्ट्रवादीचे असतील. म्हणजे हसन मुश्रीफांच्या घरावर किरीट सोमय्या जातात, वेगवेगळा वाद निर्माण होतो. किरीट सोमय्याच्या किरीट सोमय्या म्हणजे वेगवेगळ्या आरोपांची त्यांनी जी काही मालिका सुरू केली होती त्यात हसन मुश्रीफ आणि किरीट सोमय्या एकमेकांसमोर उभे ठाकले होते. कोल्हापुरात ते जायचे, आरोप करायचे, त्यांना अडवलं जायचं हसन मुश्रीफांच्या नेत्यांच्या तर्फे, कार्यकर्त्यांतर्फे. मग ते महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर त्यांचे आरोप कुठे गेले? अजित पवारांच्या संदर्भात नरेंद्र मोदींनी भोपाळमध्ये आरोप केले होते 70,000 कोटीच्या संदर्भात, ते कुठे गेले? फडणवीस आणि तावडेंनी विरोधी पक्षात असताना औरंगाबादला, तुम्हाला आठवत असेल, ट्रक भर पुरावे घेऊन आम्ही औरंगाबादला जातोय, ते कुठे गेले? राजकारणात सातत्यानं या सगळ्या गोष्टी होत असतात. अजित पवार जेव्हा काही दिवसांसाठी
फडणवीसांसोबत सत्तेत गेले आणि उपमुख्यमंत्री झाले, त्याच वेळेला अँटी करप्शन ब्युरोचा रिपोर्ट असा आला होता की त्यात अजित पवार हे नामानिराळे, अजित पवार त्यात सहभागी नाही असं म्हटलं होतं. तो राज्य सहकारी बँकेचा घोटाळा होता, ज्यात आता सुनील केदार हे नागपूरच्या बँकेच्या प्रकरणात आतमध्ये गेले होते. पण राज्य सहकारी बँकेचा घोटाळा प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे, जलसंपदा विभागाचा घोटाळा मोठ्या प्रमाणात आहे, सिंचन विभागाचा घोटाळा मोठ्या प्रमाणात आहे, अशा प्रकारचे आरोप आले होते. मग यात आता अजित पवार कुठे आहेत, तर ते नामानिराळे आहेत. त्यांच्यावर आता कुठलंही बालंट येणार नाही, कुठलीही कारवाई होणार नाही, हसन मुश्रीफांवर कारवाई होणार नाही, छगन भुजबळांचा जामीन रद्द होणार नाही आहे. जो जामीन रद्द करण्याच्या संदर्भात बोललं जात होतं, भाजपचे नेते बोलत होते, ही परिस्थिती नाकारून चालणार नाही. पण आज महायुतीमध्ये सगळे सहभागी झालेले नेते हे आता त्यांच्यावर ईडीची कारवाई होईल का हे कोणीही सांगू शकत नाही, कदाचित ती होणारच नाही. किरीट सोमय्या यांना तो प्रश्न केला जातो, तर त्याही वेळेला असं म्हटलं जातं की नाही, आम्ही कारवाई केलेली आहे, आम्ही कारवाईची मागणी केलेली आहे, कारवाई होईल, आपल्या पद्धतीनं होत राहील, असंही ते म्हणतात. मुद्दा आता अशोक चव्हाणांच्या कारवाईचा आहे. आदर्श घोटाळ्याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारच्या श्वेतपत्रिकेमध्ये उल्लेख असल्यामुळे स्वाभाविक आहे की अशोक चव्हाण यांची अस्वस्थता मोठ्या प्रमाणात वाढली आणि अशोक चव्हाण यांनी थेट नाना पटोले यांना राजीनामा दिला. खरं तर अशोक चव्हाण हे केंद्रीय समितीवर आहे, तिथे सुद्धा पक्षाच्या अध्यक्षांना खरगेंना राजीनामा दिला पाहिजे होता, तो त्यांनी दिला नाही. बरं, विधानसभा अध्यक्षांना ते भेटले, तर विधानसभा अध्यक्षांना सुद्धा राजीनामा दिल्याची बातमी आपल्या पुढे सातत्यानं येते आहे. आता मुद्दा इतकाच आहे की अशोक चव्हाणांच्या सोबत कोण कोण नेते जातात आणि ते खरंच जातात का, आणि त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला का, हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. याचं कारण असं की केवळ अशोक चव्हाण भाजपमध्ये जाऊन भागणार नाही आहे, तर त्यांच्या सोबत कोण कोण महत्वाचे नेते जात आहेत हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कारण तसं जर झालं तर अशोक चव्हाण जर गेले तर मराठवाड्यातला आणि राज्याचा अत्यंत दमदार चेहरा हा भाजपमध्ये जाईलच, हात मिळवणी करेलच. पण त्याही सोबत जर महत्वाचे नेते गेले तर मराठवाड्यामध्ये काँग्रेसची पंगू होईल, कमकुवत होईल आणि एकंदरीत इंडिया आघाडीच्या संदर्भामध्ये जी चर्चा देशभरात होते की एक एक त्यांचा वेगवेगळ्या पक्षातला मोरा हा भाजपमध्ये जाऊन बसतोय, एनडीए मध्ये जातोय, आणि त्यामुळे एक लक्षात येईल आपल्याला की काँग्रेस कशी कमजोर होते. काँग्रेसच्या संदर्भामध्ये एक बातमी सातत्यानं पुढे येत होती, ती म्हणजे अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते, आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते असताना सुद्धा हे त्यांच्या स्वागतपर भाषणामध्ये हे सातत्यानं बोललं जात होतं की विरोधी बाकावर बसणारा नेता हा नंतर भाजपमध्ये जातो. त्याचं ढळढळीत उदाहरण म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील. सुजय विखे पाटील गेल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांना हे विचारलं जात होतं की तुम्ही भाजपमध्ये जाणार का. त्यावेळेला विखे पाटील ढळढळीतपणे खोटं बोलत होते की मी भाजपमध्ये जाणार नाही. पहिले सुजय विखे पाटील गेले, त्यांना खासदारकी मिळाली, उमेदवारी मिळाली. नंतर विखे पाटील जे विरोधी पक्षनेते होते, त्यांचा बंगला मंत्रालयाच्या समोर होता, आम्ही स्वतः मुलाखत घेतली होती, त्याही वेळेला ते पूर्णपणे खोटे बोलून गेले. इतके खोटे हे राजकारणी वेळोवेळी बोलत असतात, यांना नीतिमत्तेची अजिबात चाड नसते. नैतिकता नावाचा कोणताही मुद्दा राजकारण्यांमध्ये शिल्लक राहिला नाही. त्यांनी कोणत्या पक्षामध्ये जावं, कोणत्या पक्षामध्ये नाही, हा त्यांचा सर्वस्वी आपला स्वतःचा निर्णय आणि मुद्दा आहे. पण जनतेचा जेव्हा कौल घेतला जातो आणि जनतेच्या मताचा जेव्हा उल्लेख केला जातो, त्यावेळी मात्र त्यांनी जनतेच्या मताची बूज राखणं महत्वाचं आहे. इतकी वर्ष काँग्रेसमध्ये राहून जर अशोक चव्हाण भाजपमध्ये जात असेल तर आपण काही त्यात काही भूमिका आपण विश्लेषण करू शकतो. पण काँग्रेसचीही चूक असू शकते, ईडीचा धाक असू शकतो, केंद्रीय केंद्र सरकारच्या श्वेतपत्रिकेमध्ये अशोक चव्हाणांच्या आदर्श घोटाळ्याचा उल्लेखही असू शकतो. आणि हे पूर्णपणे अशोक चव्हाणांना कळवलं गेलं असेल की ईडीचा ससेमिरा तुमच्या मागे लागू शकतो, आणि याची शंका, याची भीती अशोक चव्हाणांना होती. अशोक चव्हाण आदर्श घोटाळ्यामुळेच त्यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं, हेही महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे. आणि महाराष्ट्राची जनता
कोणतीच गोष्ट यातली विसरू शकली नाही. भलेही आदर्श घोटाळा 2008 मधला असेल, त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्रामध्ये आले निष्कलंक म्हणून त्यांचा कार्यकाळ जनतेला माहीत आहे. कोणताही आरोप त्यांच्यावर नव्हता. पण ज्या राज्याच्या इतक्या काँग्रेसच्या मोठ्या व्यक्तीला मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा होती, जे विलासराव देशमुखांच्या 2 वेळच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये महसूल मंत्री होते, महत्वाचं पद त्यांना दिलं होतं. शंकरराव चव्हाणानंतर राजकीय वारसा त्यांनी सांभाळला. मराठवाड्याचे अत्यंत महत्वाचे नेते होते, पण आदर्श घोटाळ्यात पूर्णपणे फसले आणि स्वतःच्या चुकीमुळे, स्वतःच्या विधानामुळे फुसले. त्यांना काँग्रेसनं पाय उतार होण्यास बाध्य केलं आणि ते नंतरच्या काळामध्ये राजकीय विजनवासात गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं. मात्र त्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते पुन्हा एकदा आले, नव्हे त्याही अगोदर जेव्हा सत्ता होती काँग्रेसची आणि त्यांना मंत्री म्हणून राहावंसं वाटलं, मंत्री म्हणून राहावं लागलं. अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री पदाची आस होती. जशी कायम नारायण राणे 6 महिने मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर वेगवेगळ्या पक्षात गेल्यानंतर त्यांना कायम मुख्यमंत्री व्हावंसं वाटत होतं आणि ते बोलून दाखवत होते. अशोक चव्हाण बोलत नव्हते, पण त्यांची राजकीय महत्वाकांक्षा पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची ही लपूनही राहिली नव्हती आणि अशोक चव्हाण आदर्श घोटाळ्यामध्ये संलिप्त होते. त्यांच्यावर थेट कारवाई झाली नसेल, अनेकांवर कारवाई झाली असेल आणि ते वाचले असतील, तरी त्यांच्या डोक्यावर कायम ही टांगती तलवार होती. नंतरच्या काळात युतीचं सरकार आलं, शिवसेना आणि फडणवीसांचं सरकार आलं, त्याही वेळेला त्यांना कायम ही भीती वाटत होती. दबक्या दबक्या आवाजात चर्चाही सुरू होती. अशोक चव्हाण गपगुमान होते, काहीही बोलत नव्हते. नंतरच्या काळात मात्र त्यांना कंठ फुटला, ते बोलायला लागले आणि ते बोलायला लागले मोदींच्या धोरणाविरोधात, फडणवीस आणि अमित शहांच्या विरोधात. या राज्यात मध्ये जे सरकार फडणवीस आणि म्हणजे भाजपचं आणि उद्धव ठाकरेंचं, तर त्याच्याही विरोध बोलायला लागले. सर, एकीकडे मुंबई काँग्रेसला खिंडार पडत असताना महाराष्ट्र काँग्रेसमधील दिग्गज नेते अशोक चव्हाण भाजपाच्या संपर्कात आहेत, भाजपाच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा सुरू आहे. काय सांगू? मी तर तुमच्याचकडनं ऐकलं. असं आहे, मी एवढंच सांगू शकतो की काँग्रेसमधले अनेक चांगले नेते हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत. ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्षात वाटचाल करतोय, त्यातनं कुठेतरी जनतेचे जे नेते आहेत, ज्यांचा जनतेशी कनेक्ट आहे, अशा लोकांची गुदमर त्या ठिकाणी होते. आणि म्हणून देशभरामध्ये हा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतोय की जनतेचे लोक हे भाजपमध्ये प्रवेश करतायत. त्यामुळे निश्चितपणे काही मोठे नेते भारतीय जनता पक्षाकडे येतील, हा मला विश्वास आहे. आज मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो, आगे आगे देखिए होता है क्या. एक बड़ा चेहरा है, मराठा चेहरा है, पूर्व मुख्यमंत्री है, अनुभव उनका प्रशासन का बड़ा है और सामाजिक जीवन का भी. कितना लाभ हो सकता है? देखिए, भारतीय जनता पार्टी के साथ अलग अलग पार्टियों के कई बड़े नेता आना चाहते हैं. विशेष रूप से कांग्रेस के कई नेता हमारे संपर्क में है, क्योंकि जिस प्रकार का व्यवहार कांग्रेस पार्टी के शीर्षस्थ नेताओं का रहा है, एक प्रकार से ये सारे नेता अपनी पार्टी में सफोकेट हो रहे हैं. विशेष रूप से कांग्रेस में जो जननेता है, उनको ये लगता है कि अब देश के मुख्य प्रवाह में हमने काम करना चाहिए, क्योंकि देश हित की बात को भी राजनीति के चलते दरकिनार करने का काम कांग्रेस का शीर्षस्थ नेतृत्व कर रहा है. वहीं दूसरी ओर प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में जिस प्रकार से भारत लगातार प्रगति कर रहा है, इसको देखते हुए कई नेताओं को ये लगता है कि हमने देश की मुख्य धारा में काम करना चाहिए, जनता के लिए काम करना चाहिए. इसलिए कई लोग हमारे संपर्क में हैं.